नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार, माय बापाला सगळ्याला नमस्कार. बघा संध्याकाळी खाण्यासाठी हे करायला लागले मी. आता पटकरणे होईल म्हणलं तर ते तुमच्याकडं काय म्हणते ती माहीत नाही. गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ, थोडं डाळीचं पीठ घ्यायचं, कोणी ज्वारीचं पण टाकते. आणि त्याची आम्ही कुंडबुळे म्हणता, कोणी शिंगुळे म्हणतंय. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्यात काय म्हणते तिथे. मी कुंडबुळे म्हणत असते, कुणी शिंगुळे म्हणतंय. बघा कसा धूर झाला. त्याला जाळ लावते मी. काळे पीठ घेते. बघा जाळ इजला होता, जाळ लावला त्याला, चुलीचा जाळ इजला होता, जाळ लावले. तर आधी काय करायचं, हे मुगाच्या डाळीचं वरण करून घ्यायचं. मुगाच्या डाळीचं लय घट्ट बी डाळ करायची नाही, तर ती वरण करायचं. बघा तुमच्याकडे कशी बनवतात मला सांगा. कोंडबोळी आमच्याकडे अशी बनवतात बघा. आता काही मुगाच्या डाळीचं पातळ वरण शिजविलेले बरं का. असं बघायचं, लय गट पण करायचं नाही. प्रत्येकाचं असते, कोण कुंडबोळी म्हणतोय, कोण शिंगोळी म्हणतोय. तर हे गडबडीत करायचं असलं तर हे असं थोडं जास्त पातळ केलेलं चांगलं. म्हणजे त्याच्यात हे टाकले की आणखी घट होते पिठामुळे. मीठ टाकलेले, मीठ डाळीतच टाकलं होतं आधी. बराबर नाही लाकूड, तीच लाकूड धूर करायला सगळं. लाकूड नाही बरोबर, प्लास्टिक आहे. ही लाकड आहे ती चांगली. जाळ लागला बघा, आता लागला बघा जाळ चांगला. तर बरं का आता वरण टाकलेले बघा. या वरणात आणखी थोडी हळद टाकू. तर आता हे काय घेतले बघा, बेसन पीठ घेतलं, थोडं गव्हाचं थोडं घेतलंय, आणि थोडंसं ज्वारीचं बी, उगं थोडंसं असावं. ही जुनी पद्धत आपली करायची बरं का. तर ह्या काही कोंडबुळे असे करायचे बघा. त्याच्यात चटणी बी थोडी टाकायची. जरा चटणीनं काय होते, थोडंसं तिखट पण असावं. तर बघा आता कशी करते कोंडबोळी बघा. आमच्यात कोंडबोळी म्हणतात, शिंगोळी कोंडबोळी. तर बघा हे आता मी करायला लागली. टाकाय पीठ, ही पीठ मिसळ व्यवस्थित. मीठ टाकले ह्याच्यात, मीठ, थोडीशी चटणी, तर जिरी एक टाकली. तरी उकडून घेतलेलं छान आहे, गडबडीत संध्याकाळी खायला चांगलं. काय चाललंय तुमचं, झालं का चहा पाणी रोजचं? हे आता उशीर आहे ना, संध्याकाळी खाण्यासाठी करायचंय आपल्याला. आता तुमचं झालं का चहा पाणी? कमेंट करून सांगा. तुम्ही बोलत जा, लाईक करी जा, कमेंट करी जा. मी म्हणत नव्हते आजपर्यंत. ती मैत्रीण काय म्हणली त्या दिवशी, अगं तू बोलत जा, तू बोलल्याशिवाय. अगं म्हणलं फोन येते सगळ्या ताईची, मला नाही म्हणजे तू बोलत जा म्हणजे. उलटानं राहिले तिकडे पडायलाच. बघा पीठ असं तिंबलंय. आता हे जे आपल्याला करायचे
तुम्हाला जाते कशी होते नको असं पीठ तिंबलं लगे बघा नको पीठ लय बी नाही तिंबायचं लय होते ते हाताला चिपकत आहे आता हे पाणी उकळूस तर आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता बघा हे करून घ्यायचं आहे तुम्ही बोला सांगा कसं करता तुमच्यात मला सांगा आणि तुम्ही कसं करता ते मी अशी करायला लागली आता हे उकळते पाणी पाणी उकळूस तर आपल्याला करायचं तर मी आता काय करते आता वारकरी तर चाललेत पंढरपूरला चाललेत वारकरी तर आपल्याला काही जाणं झालं नाही तर आपण घरी बसून पांडुरंगाला मी सांगणार आहे गवळण म्हणली असते पण ती अभंग म्हणते आपल्याला जाणंच होत नाही तर काय हे काही असं करते त्यामुळे असं समजेल बघा मग मी अभंग म्हणते आता ऐका तुम्ही ते मी त्या दिवशी बी म्हणलेले एके दिवशी डबल अभंग म्हणते बघा जाळ जास्त लागला थोडा महाग वाटते अशी सोंगळी करते ती तर ऐका अभंग म्हणते मी संसार आहे परपंच एक माणूस लागते घरात स्वयंपाकाला त्याच्यामुळे जाणं होत नाही आपल्याला म्हणून अभंग म्हणते मी ऐका कशाला जाऊ मी दूर माझे हितच पंढरपूर माझे हितच पंढरपूर कशाला जाऊ मी दूर माझे काय असं टाकायचं उकडते मग इथं माझे हितच पंढरपूर अहो पाऊस पडला चिखल झाला पाऊस पडला चिखल झाला यमुनेला पूर माझे हितच पंढरपूर माझे हितच पंढरपूर कशाला जाऊ मी दूर माझे हितच पंढरपूर माझे हितच पंढरपूर म्हणून पांडुरंगाला मी काय सांगते ऐका अरे पांडुरंगा ही संसार परपंच घरात कोणी करायला माणसं नसल्यानंतर स्वयंपाक पाणी त्याच्यामुळे तुझ्याकडं मला येणं होत नाही पांडुरंगा म्हणून मी माझ्या पांडुरंगाला काय सांगते कशाला जाऊ मी दूर माझे हितच पंढरपूर बेलपत्रिका बिरभूक बेलपत्रिका बिरभूक देवाला वाहिले फूल माझे हितच पंढरपूर माझे हितच पंढरपूर तुकारामाने अभंग गाईले ऐका तुकारामाने अभंग गाईले विना लावणी सूर माझे हितच पंढरपूर माझे हितच पंढरपूर कशाला जाऊ मी दूर माझे हितच पंढरपूर बोला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर बघा आता ही करायची राहिली त्याने चालू आहे करायला. तुमच्यात कशी करता होते मला कमेंट करून सांगा. बघा तुमच्या इथे शिंगोळी हे कोंडबोळी कोणी काय म्हणते ह्याला कोणी काय संध्याकाळी गडबडीतलं करायचं असलं का कशी करता हो ते मला सांगा जा. आमच्याकडं अशी करते बघ. लय जाड बी केलं का खात नाही. दाजी कामाला गेले तर नाही तर दाजी असल्यावर लगेच ते जाळ तरी घालाय बसतेल करू लागाय बसतील. दाजी ग बसणार नाही. दाजी लय भारी स्वभावाच. कामाला गेले ती काम केल्याशिवाय आहे का इलाज. हा दाजी गेले तर आता कामाला. आता येते तर थोड्या वेळाने येते तर दाजी. आता बघाय कसले केले मी जाळ जास्त झालं म्हणून काढले होते थोडं घातले ते पुढे. आता या तुम्ही पण खायला या. बघा तुम्हाला पण करते आलीवर असला या तुम्ही पण खायला. बोलायचा की राव तुम्ही बोलतच नाहीत मला. मी तरी सगळ्याला म्हणत असते नमस्कार. फक्त राहिलेत मामा मामीला नमस्कार, काका काकूला नमस्कार. तुम्ही म्हणता तिच्या कोणी कसं दिसत नाही, जावा भावा कोणी दिसत नाही त्या म्हणतात सर मनाला. त्याची सांगते की कारण कोण कोणाचं असतं. आलं जवळ चला बाया होला बाया ती तिकडं लांब येते ना आपण इकडं लांब लांब आहे जरा थोडं. आल्यावर जवळ योग येतच असतो. सांगेल की कोणा योग येते की योग आला तर. नाहीतर काय आपलं तरी कुणा वाचून बंद असते का त्यांचं आपल्या वाचून का आपल्या त्यांच्या वाचून. ती त्याच्या घरात सुखात आपण आपल्या घरात. भावकी कशाला म्हणावं सांगू का तुम्हाला खरं. जे आपल्याला येतंय जातंय मग शेजारी असो कोणी असो जेवलं का म्हणतंय झाला का स्वयंपाक त्याला खरी भावकी म्हणावी. जीव लावणारी माणसं ती काय आदरती. टायमालाच तेवढं जायचं न उभं राहायचं टायमाला यायचं टायमाला तसल्याला भावकी म्हणून. आणि नसून बी तसली भावकी टायमाला जाणे न उभं राहणे येणे जाणे ते जाणार कायम घरी यावं. काय करता काय चाललंय बरं का तुमचं अशी म्हणणारी त्याला भावकी म्हणावी. आणि त्यालाच नातेवाईक म्हणावं. खरं आपल्याला जी जीव लावते त्याला असं कुणाला बी उपयोग नाही. नाही खरीची दुनिया राहिलेली नाही आता. दिलं घेतलं तर गोड येते नाहीतर गोड येते. लय आमच्यावर संकट आलं बघा. आमचं शेत जायच्या टायमाला का नाही प्रत्येकाच्या दारात चालले होते मी. कवा लग्नाच्या आधीचं इगी नाही म्हणलं विनाकारण शेत चालले. पदर पसरीत होते मी सगळ्याला पदर पसरला. कुणी सुद्धा झालं नाही कुणीच झालं नाही. तेव्हा का अशी शिंगोळी झाली बघा. आता शिजते ती 5 मिनिटात शिजते ती बघ. पाच मिनिटात शिजते आता. हो का अशी झाली ती बघा. हे आता शिजते ती लगेचच. हो का अशी झाली ती बघा. हो काय कोंडबोळी हो काय अशी झाली ती बघा. चांगली झालीत का मला सांगा. आता मी खायला घेते 2-4. 2-4च बरं लय पोळायला लागले बघा. हे बघा तर मी आता खाते असं झाले बघून लय पोळायला लागले. छान लागायले बरं का. त्याला गार करते एका टाकून पाण्यात. छान झाली बघा या खायला. मस्त झाले या खायला तुम्ही.
पळायला लागलेले गरम आहे त्याच्यामुळे लय पळायले. छान झाले बघा या खायला.